नमस्कार मित्रांनो, मी ओमकार तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या मॅथच्या क्लासमध्ये. आपला 14 लेसन चालू होता अल्जेब्रिक फॉर्म्युले एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर्स. यामध्ये आपण दोन प्रॅक्टिस ऑलरेडी कव्हर केल्या, ज्याच्यामध्ये आपण तीन प्रकारचे फॉर्म्युले बघितले होते, a प्लस बी चा होल स्क्वेअर आणि a मायनस बी चा होल स्क्वेअर. आणि या आधीच्या आपण लेक्चरमध्ये बघितलं होतं a मायनस बी चा सॉरी a प्लस बी आणि a मायनस बी चा इज इक्वल टू काय येते, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता आपला थर्ड टॉपिक आहे फॅक्टरायझेशन अल्जेब्रिक एक्सप्रेशन. तर पहिले फॅक्टरायझेशन म्हणजे काय होते. फॅक्टर म्हणजे कोणत्या पण नंबरचे फॅक्टर्स. आपण याआधी आपण बघितलं होते, आधी आपण शिकलो आहे काय फॅक्टरायझेशन मेथड. आपण 12चे फॅक्टर पाडतो म्हटलं तर कसं करतो आपण, 12ला कसं डिवाइड होते 2नी, म्हणजेच काय येते इथे 6, आणखी 2नी होते इथे ते 3, मग आणखी आपण 3 डिवाइड करतो, आन्सर 1 येते, राईट. असं आपण फॅक्टर काढणं शिकलो आहे आधी. तर याचे मग फॅक्टर काय, 12चे फॅक्टर काय झाले, 2 इंटू 3, राईट. आता हे काय झाले 12चे फॅक्टर. अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे काय होते, याआधी आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं आपण लेसन शिकलो आहे. अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे आपण आता 12 झाला, राईट. त्यानंतर एक एक्स लागलं त्याचं, हा काय झाला अल्जेब्रिक एक्सप्रेशन. हा कोणता एक टर्म आहे त्याला आपण काय म्हणतो, मोनोमियल. आणखी समजा एक टर्म जुडला त्याला काय म्हणतो आपण, आता दोन टर्म होते त्याला आपण बायनोमियल, नंतर ट्रायनोमियल. अशा प्रकारचे आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन बघितले होते. आता आपल्याला हेच बघायचं आहे. आता वेगळे वेगळे टाईपचे आपल्याला एक्झाम्पल असेल त्याचे आपल्याला फॅक्टर्स काढायचे, ठीक आहे. तर आता आपण एक एक्झाम्पल घेऊ, 15x² y z क्यूब. आता पॉवर म्हणजे जेवढ्या वेळ पॉवर आहे तेवढं आपण मल्टिप्लिकेशन करतो. फॉर एक्झाम्पल आपण 5चा स्क्वेअर म्हटलं तर इथे पॉवर किती आहे, 2 आहे. स्क्वेअर म्हणजेच काय झालं, पॉवर आहे ना तो 2 आहे, तर म्हणजे आपण काय करतो 2 वेळा मल्टिप्लाय करतो सेम नंबरला. तसंच आता आपलं याच प्रकारे इथे सॉल्व करायचं. आता 15चा फॅक्टर काय पडतो, 5 इंटू 3 किंवा 3 इंटू 5, 3 इंटू 5 लिहून टाकू आपण. झाला 15चा फॅक्टर. आता एक्सचा फॅक्टर किती, पॉवरमध्ये किती आहे 2, म्हणजे 2 वेळा मल्टिप्लिकेशन, एक्स इंटू एक्स. आणि एक्स आणि मल्टिप्लिकेशनमध्ये गडबड नका करू. तुम्ही एक्स पण असे लिहाल आणि मल्टिप्लिकेशन पण असे लिहाल, तर मग समजा एक्झाममध्ये तसं आलं तर चेक करणारे सर मग रॉंग देऊन दे, फालतू त्यांना पण कन्फ्यूज. तर एक्सचा फॅक्टर काढला आपण, एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स इंटू एक्स. वाय सिंगल म्हणजे एकटाच आहे बिचारा, वाय लिहून टाकला आपण. झेडच्या म्हणजे झेडचा वर किती आहे 3, म्हणजे किती वेळा मल्टिप्लिकेशन करावं लागेल 3 वेळा, झेड इंटू झेड, राईट. एवढं सोपी काम आहे आपलं. तर याच बेसवर आता आपला प्रॅक्टिस सेट आहे, खूप इझी प्रॅक्टिस सेट आहे. आपण ते 4-5 एक्झाम्पल सॉल्व करून घेऊ आता लवकरच, बिलकुल फटाफट होऊन जाते, ठीक आहे. आता आपण सुरू करू. चला तर आपण आता प्रॅक्टिस सेट सुरू करू. प्रॅक्टिस सेट नंबर 52. काय म्हटलं आहे, फॅक्टराइज द फॉलोइंग एक्सप्रेशन अँड राईट देम इन द प्रोडक्ट फॉर्म. तर याचा फॅक्टरायझेशन एक्सप्रेशनला सॉल्व करायचा. आता फर्स्ट एक्झाम्पल काय आहे, 201 a क्यूब b स्क्वेअर. तर आपल्याला पहिले 201चे फॅक्टर काढावं लागेल, मला माहिती नाही तर पहिले आपण काढून घेऊ. 201 2नी डिवाइड होईल का, आखरीमध्ये 1 आहे, नाही होणार. 2 + 1 3, 3नी होणार. 3 6 जा 18, 20 मधून गेले 2, 2 आणि 1 7. 67ला कशाने डिवाइड होते, 2नी नाही होत. 6 + 1 6 1 13, 13ला नाही होत. 3नी 14, 14नी नाही होत. 5 ना, हा प्राईम नंबर आहे. आता मग याला डायरेक्ट 67नीच करून टाकू. इथे येणार 1, म्हणजे 201चे फॅक्टर पडले, म्हणजेच काय येणार आन्सरमध्ये आपण क्वेश्चन लिहिला बी स्क्वेअर. आता त्याचे फॅक्टर्स 2 लिहून आले मी, हां 3 इंटू 67. हे झाले 201चे फॅक्टर. समोर 3च्या पॉवर किती आहे, एचा पॉवर किती आहे 3, म्हणजे 3 वेळा मल्टिप्लिकेशन, 1 2 3. बीच्या डोक्यावर म्हणजे पॉवर किती आहे 2, म्हणजे 2 वेळा, राईट. एवढं सोपी काम आहे. झालं. आता नेक्स्ट 91चे फॅक्टर. 91चे फॅक्टर 91, 9 + 1 10 नाही होत, 3 नाही होत.
4नी पण नाही होत, 5नी पण नाहीच होणार, 3नी झालं तर 6नी पण नाही होणार, 7नी होणार का? 7 7 1 जा 7, किती उरले? 2 21, 7 3 जा, ठीक आहे 13 आले. 30 पण प्राईम नंबरच आहे, म्हणजे 13ला आणखी 13नीच करावं लागेल. ठीक आहे, निघले 91चे फॅक्टर निघले आपले. सॉल्व करून टाका मग. 91xy² 91चे फॅक्टर 7 × 13 × x एकटाच आहे, y पण एकटाच आहे, t² आहे × t स्क्वेअर सेमच आहे ना. ठीक आहे, बघितलं, एकदम सोपी आहे. तुम्ही आता स्क्रीनशॉट काढा, स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहू शकता पूर्ण. ठीक आहे, मी म्हणजे व्हॅनिश नाही करणार, कारण की तुम्हाला माहीत झालं पाहिजे, समजा समोर जाऊन की कन्फ्यूज झाले तर. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट बघू. चला, आता आपल्या आखरी जे 2 आहे फटाकसे आपण सॉल्व करून घेऊ. काय? 24a² b². 24चे फॅक्टर काय आहे ते? 24 2 12 2 6 3 1 सॉरी 2 3 1. 12चे फॅक्टर काय पडले? 24चे b². 2 × 2 × 2 × 2 2 × 2 × 2 × 3. एच्या डोक्यावर किती आहे? पॉवर किती आहे? 2. बीच्या डोक्यावर 2, म्हणजे b × b × b. ठीक आहे, एवढं सोपी आहे बा प्रॅक्टिस सेट. काहीच म्हणजे झटपण होऊन राहिला. आता एकदम सोपी आहे, तुम्हाला होमवर्क देऊ शकतो मी, पण मी करून टाकेल, काही प्रॉब्लेम नाही. tr² x³ t × r × r एच्या डोक्यावर 3 म्हणजे 3. राईट, झालं सॉल्व. बघा 5 मिनटं पण लागले नाही आपल्याला पूर्ण प्रॅक्टिस सॉल्व करायची. एवढा सोपी प्रॅक्टिस सेट होता. होप तुम्हाला पूर्णपणे म्हणजे समजलं असेल, कारण की खूप इझी मेथड होती आणि इझी प्रॅक्टिस सेट होता. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला जर टीचिंग आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा, जेणेकरून आपल्या चॅनलबद्दल त्यांना कळेल आणि त्यांना माहिती होणार. तर तोपर्यंत छान अभ्यास करा. तर आपण पुन्हा भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तसं तर आपला सिलेबस कंप्लीट होत राहिला आहे, तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, नेक्स्ट प्रॅक्टिस सेट घेऊन. तोपर्यंत छान अभ्यास करत राहा. थँक्यू.